जगामधल्या सर्वात समृद्ध, तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा असलेल्या संस्कृत भाषेचं संवर्धन आणि जोपासना गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विशिष्ट समुदायासमोर संतुलन साधणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी काँग्रेस सरकारने हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग तयार केल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. पुण्यातल्या दौंडमधील यवत गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भेट. परिस्थिती आता नियंत्रणात असून घटना घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला अखेर मंजुरी. राजपत्र प्रसिद्ध. न्यायदानाचं कार्य गतिमान होणार. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबरला होणार. 7 ऑगस्टला अधिसूचना होणार जारी. 21 ऑगस्टला नामांकन भरण्याचा अखेरचा दिवस. राज्यात 89,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प अंमलबजावणीसाठी विविध टप्प्यांवर. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्यसभेत माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मतांच्या चोरीसंदर्भात केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले. राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन आणि राजकारणाने प्रेरित असल्याचं स्पष्टीकरण. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्लीत घोषणा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आई. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध मान्यवरांकडून अभिवादन. आणि भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि अंतिम सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 224 धावा.